नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महसूल व वन विभागाद्वारे आज या ठिकाणी नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये भरतीबाबत माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर संपूर्ण जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर तुम्हाला संपूर्ण जी आर डाउनलोड करायचा असेल तर तो ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेला आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही दोन्ही पुस्तके आहेत. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट जी-आरवर आलेलो आहोत. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं वन विभागातील गट ब तसेच गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना या ठिकाणी या जी-आरमधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग त्यामध्ये 16 डिसेंबर 2025 म्हणजे आजच हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना आपण पाहू शकतो. संदर्भीय शासन निर्णयान्वये वन विभागातील गट क, गट ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जिल्हास्तरीय निवड समिती, प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय समिती गठीत करून त्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदर पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. गट क संवर्गातील गृहप्रमुख असो, माहूत असो, लॉन चालक, ट्रक चालक, कवायत शिक्षक, त्यानंतर ग्रंथालय, परिचर व पशुपरिचर आणि गड्ड संवर्गातील शिपाई असो, चेनमॅन असो, चारा कापणारा असो, खलाशी असो, नौका तांडेल, मॉस्क लष्कर असो, तांडेल असो, पहारेकरी, देखभाल सेवक व सहाय्यक स्वयंपाकी ही पदे जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पद भरतीचा आढावा घेतला असता अद्याप पद भरतीची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पदे प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणून सदर पदांची भरती विभागामार्फत करण्यासाठी 27/12/2022 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांनी क्रमांक 2 येथील पत्रान्वये विनंती केलेली आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन वन विभागातील गट क, गट ड मधील जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पदे प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता तुमच्या लक्षात आलेला असेल विषय. गट क, गट ड जी काही सरळ सेवेमार्फत आपण ज्या पदांचा उल्लेख केलेला आहे ती पदे अगोदर जिल्हा निवड समिती भरील असं सांगण्यात आलेलं होतं. पण या ठिकाणी अजूनपर्यंत सुद्धा जाहिरात आली नाही. बऱ्याच चर्चा विविध माध्यमातून असो किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून असो, जागा भरपूर रिक्त आहेत. शासनानेही आदेश दिलेले आहेत, की लवकरात लवकर जागा भरा. तरी देखील आपल्याला वन विभागाची भरती होताना दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे काय? तर ती भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीवर सोपवण्यात आलेली होती आणि जिल्हा निवड समितीने अजूनपर्यंत तरी कोणतीही कार्यपद्धती या ठिकाणी राबवलेली नाही. त्याचमुळे ही जी जिल्हा निवड समिती होती त्याकडून आता ही भरती काढून घेण्यात आलेली आहे आणि तीच भरती प्रादेशिक समिती जी नेमण्यात आलेली होती त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. खाली त्यांनी तेच सांगितलं, की 27/12/2022 च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्यात येत आहे. म्हणजे आता अगोदर जिल्हा निवड समिती आपले पेपर घेणार होती. आता मात्र प्रादेशिक निवड समिती जी आहे, पेपर नाही तर ती संपूर्ण भरती प्रक्रिया आता कंडक्ट करणार आहे. म्हणूनच लवकरच आपल्याला याची जाहिरात दिसू शकते. शासन जो आहे तो वारंवार आढावा घेताना आपल्याला दिसतो. वन विभागाची भरती बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी अशी विद्यार्थ्यांची देखील मागणी आहे आणि शासनाची सुद्धा मागणी आहे. पण मात्र या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत अजून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचमुळे आता जी काही पदे होती ती प्रादेशिक समितीच्या कक्षेत आणण्यात आलेली आहे आणि लवकरच या संदर्भात आपल्याला जाहिरात दिसू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. कोणकोणती पदे आहेत ती आपण अगोदरच पाहिली. या पदांची जाहिरात लवकरच आपल्याला दिसू शकते, कारण की आता ही पदे प्रादेशिक निवड समितीच्या अंतर्गत आणण्यात आलेली आहे. लवकरच जी-आर सुद्धा प्रसिद्ध होईल आणि जाहिरात आल्याच्या नंतर ते सुद्धा आपल्याला भविष्यात कळणारच आहे. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. वन विभागाद्वारे आज या ठिकाणी नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये भरतीबाबत माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर संपूर्ण जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर तुम्हाला संपूर्ण जी आर डाउनलोड करायचा असेल तर तो ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेला आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.
तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही दोन्ही पुस्तके आहेत. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट जी-आरवर आलेलो आहोत. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं वन विभागातील गट ब तसेच गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना या ठिकाणी या जी-आरमधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग त्यामध्ये 16 डिसेंबर 2025 म्हणजे आजच हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना आपण पाहू शकतो. संदर्भीय शासन निर्णयान्वये वन विभागातील गट क गट ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जिल्हास्तरीय निवड समिती, प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय समिती गठीत करून त्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदर पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. गट क संवर्गातील गृहप्रमुख असो, माहूत असो, लॉन चालक, ट्रक चालक, कवायत शिक्षक, त्यानंतर ग्रंथालय, परिचर व पशुपरिचर आणि गड्ड संवर्गातील शिपाई असो, चेनमॅन असो, चारा कापणारा असो, खलाशी असो, नौका तांडेल, मॉस्क लष्कर असो, तांडेल असो, पहारेकरी, देखभाल सेवक व सहाय्यक स्वयंपाकी ही पदे जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पद भरतीचा आढावा घेतला असता अद्याप पद भरतीची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पदे प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणून सदर पदांची भरती विभागामार्फत करण्यासाठी 27/12/2022 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांनी क्रमांक 2 येथील पत्रान्वये विनंती केलेली आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन वन विभागातील गट क गट ड मधील जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पदे प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता तुमच्या लक्षात आलेला असेल विषय. गट क गट ड जी काही सरळ सेवेमार्फत आपण ज्या पदांचा उल्लेख केलेला आहे ती पदे अगोदर जिल्हा निवड समिती भरील असं सांगण्यात आलेलं होतं. पण या ठिकाणी अजूनपर्यंत सुद्धा जाहिरात आली नाही. बऱ्याच चर्चा विविध माध्यमातून असो किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून असो, जागा भरपूर रिक्त आहेत. शासनानेही आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर जागा भरा. तरी देखील आपल्याला वन विभागाची भरती होताना दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे काय? तर ती भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीवर सोपवण्यात आलेली होती आणि जिल्हा निवड समितीने अजूनपर्यंत तरी कोणतीही कार्यपद्धती या ठिकाणी राबवलेली नाही. त्याचमुळे ही जी जिल्हा निवड समिती होती त्याकडून आता ही भरती काढून घेण्यात आलेली आहे आणि तीच भरती प्रादेशिक समिती जी नेमण्यात आलेली होती त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. खाली त्यांनी तेच सांगितलं की 27/12/2022 च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्यात येत आहे. म्हणजे आता अगोदर जिल्हा निवड समिती आपले पेपर घेणार होती. आता मात्र प्रादेशिक निवड समिती जी आहे पेपर नाही तर ती संपूर्ण भरती प्रक्रिया आता कंडक्ट करणार आहे. म्हणूनच लवकरच आपल्याला याची जाहिरात दिसू शकते. शासन जो आहे तो वारंवार आढावा घेताना आपल्याला दिसतो. वन विभागाची भरती बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी अशी विद्यार्थ्यांची देखील मागणी आहे आणि शासनाची सुद्धा मागणी आहे. पण मात्र या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत अजून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचमुळे आता जी काही पदे होती ती प्रादेशिक समितीच्या कक्षेत आणण्यात आलेली आहे आणि लवकरच या संदर्भात आपल्याला जाहिरात दिसू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. कोणकोणती पदे आहेत ती आपण अगोदरच पाहिली. या पदांची जाहिरात लवकरच आपल्याला दिसू शकते कारण की आता ही पदे प्रादेशिक निवड समितीच्या अंतर्गत आणण्यात आलेली आहे. लवकरच जी-आर सुद्धा प्रसिद्ध होईल आणि जाहिरात आल्याच्या नंतर ते सुद्धा आपल्याला भविष्यात कळणारच आहे. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.